सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. गुड न्यूज ही आहे, सगळ्यांना माहिती आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. सध्या वेबसाईट स्लो चालते. 7 वाजेपर्यंत सगळं प्रोसिजर कंप्लीट केलेले आहे. त्या बाबतीत पवित्र पोर्टलकडून न्यूज बुलेटिन देण्यात आलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला ज्या याद्या लागलेल्या आहेत त्या मुलाखतीशिवाय लागलेल्या आहेत. मुलाखतीसह बाकी आहेत त्याही लागतील. तर आजच्या या न्यूज बुलेटिन मध्ये नेमकं काय आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेमकं त्या न्यूज बुलेटिन मध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. न्यूज बुलेटिन बघा. 27/8/2026 आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती 2025 शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी निवडीसाठी शिफारस केलेली आहे. तर यादी पब्लिश झालेली आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे ते आपण थोडक्यात बघूया की मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारामध्ये जाहिराती प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी 6/8/2026 ते 16/8/2026 प्राधान्यक्रम आपण सगळ्यांनी लॉक केलेले आहेत. आता यामध्ये निवड झालेली आहेत मुलाखतीशिवाय. त्यामध्ये तो रेशो आहे तो काय आहे ते आपण बघूया. जिल्हा परिषदामध्ये मुलाखतीशिवाय 13,225 पदं होती. तर त्यामध्ये समांतर आरक्षण मध्ये माजी सैनिक असेल किंवा इतर जे आरक्षण आहे त्याचे जे उमेदवार भेटलेले नाहीत तर त्याचा कन्वर्ट राऊंड होणार आहे. जिल्हा परिषदेने 13,225 पैकी 8,481 उमेदवारांची शिफारस केलेली आहे जिल्हा परिषदसाठी. नगर परिषदांसाठी 280 ची जाहिरात होती. 226 उमेदवारांची शिफारस केलेली आहे. महानगरपालिकेमध्ये 1,954 पदांची जाहिरात होती. 1,306 उमेदवारांची शिफारस केलेली आहे. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये 2,421 पदांची जाहिराती होत्या. पैकी 1,601 उमेदवारांची शिफारस केली गेलेली आहे. शासकीय विद्यानिकेतनमध्ये 56 पदे होती. 54 पदांची शिफारस करण्यात आलेली आहे. आणि ज्या खाजगी शैक्षणिक संस्था होत्या जिथे मुलाखत नाही होणार तिथे मुलाखतीशिवाय जाहिराती होत्या त्या 1,818 होत्या. पैकी 1,451 पदांच्या बाबतीमध्ये उमेदवारांची शिफारस केलेली आहे. म्हणजे मुलाखतीशिवाय टोटल जाहिरात होती 19,754 पैकी 13,119 उमेदवारांची शिफारस केली गेलेली आहे. म्हणजे मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू 13,119 मुलं ही या ठिकाणी शिफारस पात्र झालेली आहेत. आता यामध्ये त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे की 1 ते 5 मध्ये 1 ते 5 या प्रकारामध्ये मुलाखतीशिवाय पदसंख्या होती किती तर 12,671 पैकी 1 ते 5 साठी शिफारस केली गेलेली आहे 7,541. पहिली ते 5वी साठी 7,541 उमेदवारांची शिफारस केली गेलेली आहे. याचा अर्थ 12,671 पैकी 7,541 जागा पहिल्या राऊंड मध्ये भरल्या गेल्यात. आता उर्वरित ज्या जागा समांतर आरक्षण मध्ये आहेत त्या कन्वर्ट राऊंड मध्ये येतील. त्यानंतर 6 ते 8 साठी शिफारसी केली गेलेली संख्या आहे 4,207. याचा अर्थ 6वी ते 8वी साठी जिल्हा परिषद असेल किंवा इतर म्हणजे मुलाखतीशिवाय तर 5,421 पदं त्या ठिकाणी मुलाखतीशिवाय होती. पैकी 4,207 एवढी शिफारस केली गेलेली आहे. म्हणजे त्या उमेदवारांची निवड झालेली आहे. 3 मध्ये आहे 9वी ते 10वी साठी 1,298 आणि 1,119 उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस केली गेलेली आहे 9वी ते 10वी साठी. आणि शेवटचं आहे 11वी 12वी उच्च माध्यमिक साठी 364 पदं होती. म्हणजे जिल्हा परिषद असेल 11 ते 12 जिल्हा परिषदचा विषय येत नाही परंतु संस्था आहेत किंवा रयत शिक्षण संस्था आहे
इतर विद्यानिकेतन वगैरे, तर त्याच्यामध्ये 364 पदांची त्या ठिकाणी जाहिरात होती, पदसंख्या होती मुळात. 252 उमेदवारांची शिफारस केली गेली आहे. म्हणजे हे जे 19,754 मुलाखतीशिवाय पदसंख्या होती. एक 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी पैकी 13,119 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. आता यामध्ये ज्या उमेदवारांचा नंबर लागला नाही काही कारणास्तव, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे, की समांतर आरक्षणातील माजी सैनिकांच्या 15% जागा, अंशकालीनच्या 10% जागा याप्रमाणे जाहिरातीमध्ये मंजूर आहेत. त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध झाले नाही, म्हणजे माजी सैनिक उपलब्ध झाले नाही किंवा अंशकालीन उमेदवार उपलब्ध झाले नाही, तर 2,760 व 1,760 पदे जी रिक्त राहिलेली आहेत, ती भरली जातील. म्हणजे 2,760 ही माजी सैनिकांची आहेत, तर 1,760 ही अंशकालीन. तर ही पदं जवळ-जवळ 4,000च्या आसपास ही पदं सुद्धा भरली जातील कन्व्हर्ट राऊंडमध्ये. पेसा आणि अनुसूचित जमाती एसटीच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलं, तर यामध्ये आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 म्हणजे नॉन पेशा क्षेत्रामध्ये. नॉन पेशा क्षेत्रामध्ये 802 आपला व्हिडिओ बघा, की त्या ठिकाणी नॉन पेशामध्ये मागे आपण आकडेवारी बघितली होती बघा. नॉन पेशामध्ये 1,459 समथिंग जागा होत्या. त्याच्यापैकी 802 उमेदवार या नॉन पेशा क्षेत्रामध्ये शिफारस केली गेलेली आहे आणि पेशा क्षेत्रामध्ये जागा होत्या आय थिंक 1,306च्या आसपास. बघा अमरावती, गडचिरोली, ठाणे, अहमदनगर, त्यानंतर पालघर जिल्हा परिषदांचं 1,300च्या आसपास जागा होत्या. त्यानंतर शासकीय आश्रमशाळांच्या जागा होत्या. काही संस्थांच्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जागा होत्या. अशा मिळून त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे, की अनुसूचित पेशा क्षेत्रातील उमेदवारांची 1,408 पदं रिक्त राहिलेली आहेत. म्हणजे अजूनही पेशा क्षेत्रामध्ये उमेदवारांचं मेरिट हे खूप कमी येणार आहे. म्हणजे आताच्या घडीला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1,408 आणि 802 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. पण मित्रांनो, यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या, की ही सगळी मराठी माध्यमाची पदं नाहीयेत. यामध्ये उर्दू माध्यमाची सुद्धा पदं आहेत, जी पेशा क्षेत्रामध्ये काही येतात. या 802 मध्ये बऱ्यापैकी उर्दूचीच जास्त पदं त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला. 1,408 मध्ये जे अनुसूचित जमाती पेशा क्षेत्र आहे, त्या ठिकाणी मात्र संस्था आहेत किंवा हे जे समांतर आरक्षण आहेत, त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. आता इथे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट्स आहे, की सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध झाले नाही, तर कन्व्हर्ट राउंड घेऊन भरण्यात येणार आहे. म्हणजे जे उमेदवार आत्ता पहिल्या यादीमध्ये किंवा पहिल्या मेरिट लिस्टमध्ये बसले नाहीत आणि समांतर आरक्षणाच्या जागा ज्यावेळेस कन्व्हर्ट केल्या जातील, त्यावेळेस 100% तुमचा नंबर लागणार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, की मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेतील निवडीबाबत उमेदवारांना SMS देखील देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पवित्र पोर्टलची जी साईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करून गुणवत्ता यादी तुम्हाला लवकरच होम पेजवर डाउनलोड मेनूमध्ये दिसेल आणि तुम्ही तुमचा निकाल बघू शकता. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी ही आहे, की या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या याद्या पहिल्या राऊंडच्या लागलेल्या आहेत. जे उमेदवार या ठिकाणी शिफारस पात्र झालेले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जे पहिल्या राऊंडमध्ये लागले नाहीत, त्यांनी हतबल होऊन जाऊ नका. सेकंड राऊंडमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. त्या बाबतीमध्ये पुढे पाठपुरावा करता येऊ शकतो आणि त्यांनी मेन्शन केलंय, की याच्यावरती लगेच कन्व्हर्ट राऊंडसुद्धा होईल. आता कन्व्हर्ट राऊंड व्हायला थोडासा कालावधी लागू शकतो. 2-3 महिने लागू शकतात किंवा ते प्रशासनावर डिपेंड आहे, की त्यांनी लवकर परमिशन घेतल्या तर कन्व्हर्ट राऊंड 100% होतोय. त्यामुळे या ठिकाणी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा असतील, शासकीय विद्यानिकेतन असेल किंवा खाजगी संस्था ज्या मुलाखतीशिवाय आहेत, तिथे ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, त्यांनी डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. मागे मी व्हिडिओ बनवला होता, की डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि यामध्ये कुणाला काही अडचण आली तर 100% फोन करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.